नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता ऋषिकेशसुद्धा जिंकण्यासाठी खूपच जास्त प्रयत्न करत असतो. प्रतापराव जाधव ठरल्याप्रमाणे त्याला हरवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करत असतो. पण इथे त्याला यश काही मिळत नसतं. कारण ऋषिकेश इथे हारतानासुद्धा जिंकण्याची जिद्द ठेवत असतो आणि त्याच पद्धतीने ऋषिकेश प्रतापरावला आता हरवणार. तेवढ्यातच इथे सयाजी विखे पाटील पंचाकडे बघून त्याला खुणावतो. तेव्हा पंच लगेच शिट्टी मारतो आणि गेम तिथे थांबून घेतो. त्यानंतरला जानकी म्हणते, की "तुम्ही मुद्दामून केलत ना हे सगळं? तुम्ही आता शिट्टी कशी काय मारलीत? आता ऋषिकेश जिंकणार होते. तुम्ही मुद्दामून हे सगळं केलंत. तुम्ही सगळेजण एकमेकांना मिळालेले आहात." तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणतो, "हे काय म्हणताय तुम्ही? तुम्ही आता पंचावरती सुद्धा संशय घेणार का? तुमच्या मनानुसार पंच वागायला हवा, असं होणे शक्य नाही." तेव्हा इथे सयाजी विखे पाटील येतो आणि प्रतापला म्हणतो, "काय रे प्रताप, तुला इथे कशाला आणलंय? हारायला आणलंय का? आताच्या आता तुझी युक्ती वापरायची, वापरायची म्हणजे वापरायची." असं सयाजी विखे पाटील म्हणतात. तर इथे आता जानकी खूपच जास्त चिडलेली असते. ऋषिकेश तिला म्हणत असतो, "जानकी शांत हो, प्लीज शांत हो." तेव्हा जानकी म्हणत असते, "ऋषिकेश, हे सगळे एकमेकांना भेटलेत, मिळालेले आहेत. तुम्हाला हरवण्यासाठी प्रयत्न करतायत." तेव्हा इथे सयाजी विखे पाटील म्हणतात, "कुणीही काही म्हणालं तरीसुद्धा मी सांगितले तसंच व्हायला हवं." पंचाला सुद्धा धमकी देऊन सांगत असतात. त्यानंतरला ठरल्याप्रमाणे आता इथे प्रतापराव जाधव यांनी जी गोळी आणलेली असते ऋषिकेशला हरवण्यासाठी, ती गोळी आता तो काढतो आणि तिची पावडर करून आता ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये फेकतो. तेव्हा इथे सगळ्यांनाच खूप जास्त टेन्शन येतं. सगळेजण हे कारस्थान करताना प्रतापला बघतात, पण कुणीही काही बोलत नाही, कारण सगळे सयाजी विखे पाटीलला घाबरत असतात. तेव्हा इथे जानकीने मोबाईलमध्ये दाखवलेलं असतं, की हा प्रतापराव जाधव हरायला आल्यानंतर कशी डोळ्यामध्ये पावडर फेकतो. हे सगळं सौमित्राच्या सुद्धा लक्षात येतं. तर इथे आता जानकी खूप टेन्शनमध्ये येते, कारण ऋषिकेशला आता काहीसुद्धा दिसत नसतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, की "आता ऋषिकेशला काहीसुद्धा दिसणार नाही आहे, पण तू आहे ना, तू ऋषिकेशला हाताना नक्की बघशील हं जानकी." तेव्हा इथे आता ऋषिकेशला आठवतं, जानकी म्हणालेली असते, "कुणीही किती आपल्याला हरवण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा आपण जिंकण्याची जिद्द ठेवायची." आणि तिने आता डोळे बांधून इथे बॉल त्याच्या दिशेने फेकून त्याला जी प्रॅक्टिस करायला सांगितलेली असते, ती प्रॅक्टिस आता इथे कामी येते. जानकी म्हणते, "ऋषिकेश, माझ्या टाळ्यांचा आवाज ऐकू येतोय?" आणि इथे आता प्रतापराव जाधव अटॅक करण्याआधी ती टाळी वाजवत असते. त्यामुळे इथे ऋषिकेशच्या लक्षात येत असतं, की इथे आता तो अटॅक करतोय की डिफेन्स करतोय. ते इथे आता ऐश्वर्याच्या लक्षात येतं आणि ती संपूर्ण क्राऊडला म्हणते, की "किती चांगले खेळतायत, टाळ्या वाजवा, सगळ्यांनी टाळ्या वाजवा." तेव्हा इथे संपूर्ण क्राऊड टाळ्या वाजवायला लागतं. तेव्हा इथे ऋषिकेशला कळत नाही, की नेमकी टाळी आता जानकीची कुठली आहे. त्यानंतरला आजी येते आणि म्हणते, "एवढ्या मोठ्या घरात कोणीच नाही आहे. सुमित्रासुद्धा कुठे गेली आणि ही ऐश्वर्या पण नाही आहे." तेवढ्यात अवंतिका तिथे आलेली असते. तेव्हा इथे आता आजी म्हणत असते, "काय गं अवंतिका, तू कुठे गेली होतीस?" तेव्हा ती म्हणते, "मी बाहेर गेले होते." तेव्हा इथे आजी म्हणतात, "तू जरा मला 1 कप चहा आणि 5 बिस्किटं देशील का?" तेव्हा अवंतिका लगेच तिच्यासाठी चहा आणायला जाते. तर इथे जानकी आता वेगळी टाळी वाजवण्याचा प्रयत्न करत असते, पण ही ऐश्वर्या मुद्दामून आता जोरजोरात टाळ्या वाजवायला सांगते. तेव्हा इथे आता ऋषिकेशला प्रतापराव जाधव उचलून आपटतो. जानकी खूपच जास्त घाबरते आणि ती ऋषिकेशकडे जाणार, तेवढ्यातच ऐश्वर्या तिच्या पायात पाय अडकवून तिला खाली पाडते. तेव्हा इथे आता ऐश्वर्या जानकीला खाली पाडते, तेव्हा तिच्या हाताच्या ज्या बांगड्या असतात त्या आता वाजतात. तेव्हा इथे आता ऋषिकेशला तिच्या बांगड्यांचा आवाज जातो. तेव्हा जानकी म्हणते, "ऋषिकेश, तुम्हाला माझ्या बांगड्यांचा आवाज येतोय ना? आता तुमच्या लक्षात आलंय तुम्हाला काय करायचं आहे." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "हो." ती म्हणते, "माझ्या बांगड्यांचा आवाज ऐका." तेव्हा ती दोन्ही हातातल्या बांगड्या काढते आणि इथे जेव्हा प्रतापराव जाधव अटॅक करायला येईल, तेव्हा ती जोरात बांगड्या वाजवणार असं ठरलेलं असतं. आणि त्यानुसार जेव्हा प्रतापराव अटॅक करायला येतो, तेव्हा इथे ऋषिकेश त्याला जोरात धक्का देतो आणि स्वतःपासून बाजूला करतो. तेव्हा संपूर्ण पंच आता बघत असतो. त्यामुळे इथे आता ऐश्वर्यासुद्धा समजून गेलेली असते, की ऋषिकेश काही जिंकल्याशिवाय राहणार नाही आहे. तेव्हा इथे पंच आता गेम थांबवायला जाणार, ओव्हर करणार. तेवढा तिथे सौमित्र येतो आणि म्हणतो, की "आता तुम्ही हा खेळ थांबवायचा नाही.
तुम्हाला इथे घंटा वाजवायची आणि त्यांना शिट्टी वाजवायची खूप घाई लागली आहे ना, पण आता जोपर्यंत हा गेम पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत इथे शिट्टी किंवा घंटा वाजवायची नाही. नाहीतर तुम्हाला कायमचं कसं बंद पाडायचं हे मला बरोबर माहिती आहे. तेव्हा ऐश्वर्यासुद्धा आता घाबरते. कारण इथे सौमित्र एक स्वतः खूप मोठा वकील आहे. तिलासुद्धा माहिती असतं तो लीगली काही करू शकतो. त्यानंतरला इथे आता ऋषिकेशचा बदललेला गेम बघून सौमित्रसुद्धा खूप जास्त खुश होतो. त्याच्यासाठी जोरजोरात चेअरअप करत असतो. त्यानंतरला इथे ऋषिकेश आता लढत असताना त्याला आपल्या कुटुंबाची आठवण येते आणि त्या आठवणी आल्यानंतर तो अजून पेटून उठत असतो. त्याला आठवतं सारंग म्हणालेला असतो की दादा, अरे आम्हाला काय बोलतोस, तुझ्या बायकोला बोल ना. तुझ्या बायकोने आमच्या नानांना धक्का दिला, त्यांना खाली पाडलं. तर इथे शर्वरी म्हणालेली असते की वहिनी, तू असं वागशील या गोष्टीचा मी कधी विचारच केला नव्हता. तू असं सगळं करशील मानापानासाठी. तर इथे सुमित्रा म्हणालेली असते की एक मिनिट, तू या घरामध्ये अजिबात राहायचं नाही, तू लायकीची नाही आहेस. आणि ऋषिकेशला म्हणालेली असते, तू मला आता आई अशी हाक मारायची नाही, तुमची आई मेली. तेव्हा ऋषिकेशसुद्धा घर सोडतो आणि म्हणतो की आजपासून हा मुलगासुद्धा तुम्हाला मेला. आणि तो ओवीला आणि जानकीला घेऊन घर सोडतो. तरी ते जानकी म्हणते की ह्या वेळची दिवाळीसुद्धा आपल्यासाठी स्पेशल असेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नक्कीच ती मी स्पेशल करेन आपल्या ओवीसाठी. ओवीची दिवाळी यावेळची सुद्धा खूपच जास्त धूमधडाक्यात साजरी होणार. तेव्हा इथे ऋषिकेशने आता जिद्दीने प्रतापराव जाधव याला आता इथे चांगलंच पछाडलेलं असतं. धोबी पछाड देऊन आता ऋषिकेश विनर झालेला असतो. सयाजी विखे पाटील प्रतापराव जाधव हरल्यानंतर लगेचच खुर्चीवरून उभा राहून तिथून निघून जातो. तर इथे सुमित्राला आता खूप जास्त आनंद होतो. सुमित्रासुद्धा जोरजोरात टाळ्या वाजवायला लागते. आपल्या मुलाचा सक्सेस तिलासुद्धा आनंद देऊन जातो. तर इथे सुमित्रा आलेली असते. हे आता जानकी बघते. तेव्हा जानकीला कळतं की कितीही राग रुसवा असेल तरीसुद्धा मनातलं प्रेम कमी झालेलं नाही आहे आणि म्हणूनच इथे ऋषिकेशला आशीर्वाद देण्यासाठी आई आलेल्या आहेत हे जानकीच्या लक्षात येतं. आणि जेव्हा जानकी सुमित्राला बघते तेव्हा सुमित्रा चादरीच्या आड आपला चेहरा लपवून लगेचच तिथून निघून जाते. तर इथे चाळकऱ्यांना त्याचबरोबर जेवढ्या बायका तिथे आलेल्या असतात, ज्यांनी ऋषिकेशला राखी बांधलेली असते, त्या सगळ्या माता बहिणी इथे खुश झालेल्या असतात. ऋषिकेशच्या आनंदामध्ये आनंद साजरा करत असतात. त्यानंतर सुमित्रा आता घरी येते. तेव्हा आजी तिथे येते आणि म्हणते, काय ग ये सुमित्रा, कुठे गेली होतीस तू? आलीस का आलीस? त्या सावत्र मुलाला कुस्तीमध्ये जिंकताना बघून आलीस? तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, नाही ग, मी अशीच बाहेर गेले होते, कुस्ती बघायला गेले नव्हते. तेव्हा आजी म्हणते, अच्छा, म्हणजे त्या सावत्र मुलासाठी तुझ्या सख्या आईजवळ खोटं बोलणार आहेस? तेव्हा सुमित्रा म्हणते, सारखा सारखा हा शब्द बोलू नकोस. आणि हो, गेले होते मी त्याची कुस्ती बघायला. आतापर्यंत माझ्या आशीर्वादामुळे तो खूप वेळा विजयी झालेला आहे आणि आतासुद्धा माझ्या मुलाला माझ्या आशीर्वादाची गरज होती म्हणून गेले मी तिथे. माझ्या आशीर्वादामुळे जर त्याला विजय प्राप्त होणार असेल तर का नको जाऊ मी? आणि मला जाणून घ्यायचं होतं तो कुस्तीमध्ये का भाग घेतोय. तर ओवीसाठी भाग घेतोय तो. मला सौमित्रकडून कळलंय आपल्या ओवीची दिवाळी चांगली साजरी व्हावी म्हणून त्याने या कुस्तीमध्ये भाग घेतला होता. आणि आई, तू आहे ना, काही बोलू नकोस हा. कुणा एकाची बाजू घेऊ नकोस. माझ्या सुनांजवळ कसं बोलायचं आहे हे मला बरोबर माहिती आहे. आणि तू तर त्यासारखी ऐश्वर्याची बाजू घेत असतेस ना. सकाळी ऐश्वर्या माझ्याबरोबर कशी बोलली तू ऐकलंस का? माझी जानकी जर असती तर माझ्याशी या भाषेत कधीच बोलली नसती. तेव्हा इथे आता खूपच जास्त आजीला धक्का बसतो. ती म्हणत असते, ही ऐश्वर्यानं एक दिवस सगळं ऐश्वर्या हातातून घालून बसणार आहे. आता या सुमित्राला त्या जानकीची सुद्धा आठवण यायला लागली. तर इथे ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो. तर इथे जानकी येते आणि आता ऋषिकेशला मिठी मारते. कारण ऋषिकेश एवढ्या कठीण प्रसंगातून सुद्धा विजयी झालेला असतो. तेव्हा इथे त्या दोघांना असं एकत्र बघून सौमित्राला सुद्धा खूप जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा इथे ऐश्वर्या आता तोंडावरती पडलेली असते. एवढे प्रयत्न करून सुद्धा ऋषिकेश जिंकलेला असतो आणि त्याची जीत तिला बघवत नाही, तिची हार तिला पचत नाही आणि सरळ आता तोंड काळं करून तिथून निघून जाते. तेव्हा इथे ऋषिकेश आपलं कुटुंब ओवी आणि जानकी यांना उचलून घेतो. आणि इथे आता जानकीला सुद्धा खूप जास्त आनंद झालेला असतो. त्या तिघांना एकत्र बघून इथे आता ऐश्वर्याला खूपच जास्त जळण होत असते आणि खूपच राग येत असतो. तर इथे आता भव्य कुस्ती स्पर्धा ही ऋषिकेश जिंकलेला असतो. त्याला आता मंचावरती बोलवतात कारण त्याचा आता सत्कार करायचा असतो. त्याला आता ट्रॉफी द्यायची असते आणि जे काही 1,00,000 रुपये जे पारितोषिक असतं ते सुद्धा आता देण्यात येतं. तेव्हा ऋषिकेश मंचावरती गेल्यानंतर इथे आता जोरजोरात त्याच्या नावाची घोषणाबाजी होत असते की आपल्या मुळशीची आन बान शान. आणि इथे ऋषिकेश रणदिवे जिंकलेले आहेत, त्याचबरोबर नॅशनल चॅम्पियन त्यांच्यासमोर हारलेले आहेत.
तेव्हा इथे आता आपल्या इथे संस्कृतीची शान तो म्हणजे पेठा आता ऋषिकेश जिंकलेला असतो. त्याच्यामुळे आता पेठा त्याच्या डोक्याला बांधण्यात येतो. त्याला आठवत असतं की हे श्रेय फक्त आणि फक्त जानकीचं आहे, कारण तिने त्याच्याकडून उत्तमरित्या प्रॅक्टिस करून घेतलेली असते. तिला माहिती असतं की आता हे लोक ऋषिकेशच्या सुद्धा डोळ्यामध्ये काही ना काहीतरी टाकतील, तेव्हा डोळे बंद करून कशी प्रॅक्टिस करता येईल हे जानकीनेच त्याला सांगितलेलं असतं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आता जरी मी ही स्पर्धा जिंकलो असलो ना, तरी याचं सगळं श्रेय माझ्या जानकीचं आहे, कारण तिने मला जिंकण्याचं बळ दिलं, माझ्याकडून प्रॅक्टिस करून घेतली. त्याच्यामुळे इथे जरी मी जिंकलो असलो तरी परिस्थितीशी दोन हात कसे करायचे, परिस्थितीशी कसा लढा द्यायचा, तिथे कसं स्वतःला यश आणायचं, हे सगळं मला जानकीने सांगितलं. त्याच्यामुळे आता माझं जे काही श्रेय आहे ते माझ्या बायकोमुळे आहे. तुम्ही आता तिने माझ्या पायाखालचे काटे वेचले, तर आता जी काही फुलं असतील ती तिच्या हातामध्ये पडायला नकोत का? हे पारितोषिक तुम्ही तिला द्या. तेव्हा इथे पैसे आता जानकीच्या हातामध्ये दिले जातात. मात्र ट्रॉफीला ती हात लावत नाही. लगेचच ती इथे ऋषिकेशला पुढे करते, कारण ते यश त्याचं असतं. त्याच्यामुळे त्याचा मान राखून तिने पारितोषिक घेतलेलं असतं, पण ट्रॉफी ती ऋषिकेशला घ्यायला सांगते. त्यामुळे इथे सौमित्र त्यांचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काढत असतो. त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. आपल्या फॅमिलीचं खुश त्याच्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे सौमित्र खूपच जास्त आनंदात असल्यामुळे इथे आता तो मोबाईलमध्ये व्हिडिओसुद्धा करत असतो. त्यानंतरला इथे ओवी आपल्या आईबाबांचं नाव घेते आणि त्यांना फ्लाइंग किस देते. त्यानंतरला गुलाबसुद्धा तिथे आलेला असतो. त्यांचा आनंद बघून, त्यांची जीद बघून गुलाबसुद्धा खुश होतो. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की सगळ्यांना नमस्कार. इथे जानकी रणदिवे तुमच्यासमोर मी 2 शब्द मांडते. म्हणजे ऋषिकेशने त्यांचं यश मला दिलं, पण खरं तर ही मेहनत, ही जिद्द त्यांची आहे आणि आज त्यांना जे काही यश मिळालं आहे ना, म्हणजे ते यश आमच्या आई आणि नानांमुळे मिळालेलं आहे. त्यांचा सदैव आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. मला माहिती आहे की आता आम्ही एकत्र नाही आहोत, पण तरीसुद्धा आम्ही आमच्या कुटुंबापासून दूर असलो, तरीसुद्धा ते आमच्या मनामध्ये आहेत आणि आम्हीसुद्धा त्यांच्या मनामध्ये आहोत. म्हणजे ऋषिकेशचं हे यश त्यांनी मला डेडिकेट केले, पण अजिबात नाही. हे यश त्यांचं आहे आणि हा आशीर्वाद आमच्या आई नानांचा आहे. तेव्हा आई नाना म्हणजे ऋषिकेशची ही ट्रॉफी मी तुम्हाला डेडिकेट करते, हे सगळं तुमच्यामुळे झालं असं जानकी म्हणत असते. तेव्हा इथे सुमित्रा त्यांना टी व्हीवरती बघून खूप जास्त इमोशनल होते. तर इथे जानकी आता पैसे देवाजवळ ठेवते. ओवी इथे ट्रॉफीबरोबर खेळत असते. तेव्हा तिथे आता ऋषिकेश म्हणतो की उद्या आपण आपल्या नवीन घरी जाणार. तेवढ्यातच तिथे गुलाब येतो आणि म्हणत असतो की चला गरमागरम बिर्याणी घेऊन आलो आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अरे गुलाब, कशाला एवढा खर्च करतो आहेस? तेव्हा गुलाब म्हणतो, नाही, ही मी आणलेली नाही आहे, तुम्ही जिंकलात ना तेव्हा आपल्या शेजारच्या ज्या ताई आहेत त्यांनी तुमच्यासाठी दिले. तर इथे पापडचोर ताई, जिला इथे सगुणा म्हणालेली असते, त्यांनीच बिर्याणी बनवून दिलेली असते आणि आता वेगवेगळे सगळ्या बायका त्यांच्यासाठी वेगवेगळे पदार्थ देणार असतात. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, पण आता एवढा दिवस तर आम्ही इथे नाही राहणार, आम्ही उद्याच जातोय. तेव्हा गुलाब म्हणतो, का का जाताय तुम्ही? सगुणा तुम्हाला काही बोलली का? तेव्हा इथे आता ओवी म्हणत असते, आई, उद्या आपण आपल्या नवीन घरी जाणार. गुलाब मात्र नाराज होतो. ऋषिकेश आणि जानकी म्हणतात, हो, उद्या आपण आपल्या नवीन घरी जाणार. तेव्हा इथे ओवी म्हणते, म्हणजे दिवाळी आपण आपल्या उद्या नवीन घरी साजरी करणार. त्यानंतर ऋषिकेश म्हणतो, गुलाब, तू नाराज होऊ नकोस रे, तू आमच्यासाठी खूप केलेस, आम्ही कधीही तुझे उपकार विसरणार नाही. तेव्हा गुलाब म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही जाणार आहात तर जा, पण हा गुलाब नेहमी तुमच्या सेवेसाठी हजर असेल हे लक्षात ठेवा. तेव्हा जानकी म्हणते, माहिती आहे आम्हाला, आम्ही कुठेही असलो ना तरीसुद्धा तुम्हाला कधीही विसरणार नाही. तेव्हा आम्ही आमच्या नवीन घरी लवकर जाऊ. तेव्हा सगुणा म्हणते, काय झालं? तेव्हा जानकी म्हणते, काही नाही सगुणा, उद्या आम्ही आमच्या नवीन घरी जातोय, तिकडे शिफ्ट होतोय. तेव्हा ती म्हणते, अरे हो का? आणि तिला आनंद झालेला असतो. पण गुलाबकडे बघून ती म्हणते, हो का? मला खूप वाईट वाटतंय, मला तुमची खूप आठवण येईल. तेव्हा इथे जानकी आता पैसे घेते आणि इथे सगुणाला देत असते. गुलाब म्हणतो, नाही नाही, याची काही गरज नाही आहे वहिनीसाहेब. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, हे बघा, मी हे पैसे तुम्हाला मदत म्हणून नाही देत आहे, वहिनी म्हणून देते. सगुणा, तुझ्यासाठी नवीन साडी खरेदी कर आणि घरामध्ये दिवाळीसाठी सामानसुद्धा घेऊन ये आणि छान पद्धतीने दिवाळी साजरी करा, असं जानकी म्हणते. तेव्हा आता आपल्या नवीन घरी जाणार म्हणून ओवी खूप जास्त खुश असते.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, सौमित्र नानांना म्हणत असतो, ज्या ऋषिकेश दादांनी तुमची कंपनी एवढ्या वर्ष छान सांभाळली, त्यांना तुम्ही फक्त देवारा द्याल असं होणार नाही. तर इथे आता नाना म्हणत असतात की तो देवारा आहे ना, तो ऋषिकेश आणि जानकीपर्यंत पोचला पाहिजे. त्याच्यामध्ये खूपच जास्त महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, ऐश्वर्या अगं एक दिवस एक एक वस्तू तू त्या सौमित्राला दिलीस ना, तर तो सौमित्र त्या ऋषिकेश आणि जानकीला नेऊन देईल. तुला कळतंय का? ऋषिकेश म्हणतो, जानकी इथे काय कमी आहे? तेव्हा जानकी म्हणते, देवारा. तेव्हा ऋषिकेश काही बोलायच्या आधी तिथे सौमित्र येतो आणि म्हणतो की देवारा इकडे आहे. आणि सौमित्र, अवंतिका आता ऋषिकेश आणि जानकी यांच्या नवीन घरीसुद्धा आलेले असतात.